आता मी कारीची, आता आमच्या घरी कितीतरी वर्षापासून पंढरपूरची वारी, आता सध्या माझा भाऊ वडील सगळे गेलेले, आमच्या लहानपणीपासून परमार्थ सरासरी 300 वर्ष काय झालं. हा किती वर्ष झाले, खूप दिवसापासून चालू आहे. पण म्हणजे देवदेव म्हणजे कशाला म्हणायचं, किंवा कसा देवदेव केल्याने आपल्याला त्याचा अनुभव येईल. फक्त मग आता मनाने ज्ञानेश्वरी वाचणं किंवा असं परमार्थ आमच्या जन्माच्या आधीपासून चालू आहे, पण कधी त्याच्याबद्दल एवढा भाव तयार झाला नव्हता. ते म्हणजे नेमकं त्याच्यामध्ये काय सांगते किंवा कशा पद्धतीनं आता हे शरीर जे आहे, कधीच असं वाटत नाही की आपल्याला हे साधन रूपाने मिळालंय, किंवा आता कोणत्याही गोष्टीचं काय माहीत नसल्यावर किंमत कळत नाही. अनंत जन्मापासून विषयामध्ये आपण आयुष्य घातल्यामुळं, सतत सतत फिरत आल्यामुळं आपली धाव सतत विषयाकडे आहे. विषयाकडंच माणसाची धाव, म्हणजे ते सतत सतत कोणत्याच अवस्थेत वाटत नाही. झोपी जरी गेलं तरी आपल्याला वाटत नाही की हे शरीर म्हणजे मी नाहीये. सतत सतत आपण म्हणजे एवढे त्याच्याशी, त्या विषयाशी एवढे एकरूप झालेलो आहे की ते विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, आणि कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. आज आता जवळची माणसं एकदम घरातले, चला बाबा कार्यक्रम असतोय, चांगला असतोय, ऐका, आपलं समजा जीवाचं कल्याण होईल, पण माणसाला इकडे येऊच वाटत नाही, गोड वाटत नाही हा विषय. कारण काय की याची सवय नाही, सतत आपल्याला जी सवय तीच. आणि मग आता महाराज यांची तरी 12, 13, 10, 12 वर्ष तरी झाला असं अनुग्रह घेतलेला, की जे काही शास्त्र त्यांचं आता मुक्तानी प्रवचन केलं. 1 महिना झालं शिकायली तरी एवढं छान अर्थ ती सांगती. म्हणजे हे चालते बोलते जे शाळा आहेत, जे शिकते, पहिली परंपरा होती की गुरुच्या घरी जायचं, तिथं राहायचं, त्यांची सेवा करायची, मग ते जेव्हा प्रसन्न होतील तेव्हा आपल्याला त्या